नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मम्मीने बघा आज ना बेकरीतून समोसा आणलेला होता। मग काकूने एक एक करून सगळ्यांना देत होती आणि समोसा बघून ना कधी खाईनासं झालेलं होतं, म्हणून ना सगळेजण बघा आम्ही इथं खायला बसलो। आणि त्यात ना बघा मुलांची शाळा लवकर असल्यामुळे ना लवकर सुटते आणि त्याचबरोबर प्रसादला पण आज कॉलेजला सुट्टी होती। मग सगळेजण आज घरात असल्यामुळे ना काहीतरी खायची इच्छा झालेली होती, म्हणताना मग मम्मीने बघा लगेचच ना समोसा आणला आणि सगळेजण बघा आम्ही बसून इथं खायचं आमचं चाललेलं होतं। मम्मीने बघा समोसा पण आणलेलाच होता, तर त्याचबरोबर ना तिने कोन आईस्क्रीम पण आणलेलं होतं आणि सगळ्यांना आणलेलं होतं। आणि आमच्या घरात एकूण 11 माणसं आहेत ना, तर 11 कोन आणलेलं होतं। पण तिथं बघा ना चॉकलेटचं नव्हतं, त्याच्यामुळे ना इथं व्हॅनिलाचं आणलेलं होतं। मग ना बघा सगळ्यांना द्यायचं म्हणताना एक एक करून काढून ठेवलेलं होतं आणि गमतीनेच बघा मी असं सगळं एकत्र ठेवलं, पण दिसताना खरंच खूप भारी दिसत होतं। सगळेजण ना बघा एक एक करून ना कोन आईस्क्रीम खायला घेतलं आणि आम्ही असंच बघा आमच्या फॅमिली सोबत ना छोटे छोटे क्षण आनंदात मज्जेत घालवतो। सगळ्यांनी मिळून ना एक एक करून बघा कोन आईस्क्रीम खायला घेतलं आणि आम्ही ना असंच बघा आमच्या फॅमिली सोबत ना एकत्र मिळून ना असे क्षण ना मज्जा करत असतो। आणि त्याचबरोबर ना काका आणि पप्पा बघा दोघं पण ना कामाला गेलेले होते आणि त्यांच्यासाठी पण कोन आईस्क्रीम आणलेलं होतं। मग हे बघा हे दोन आहेत ना त्यांच्यासाठी आणलेलं होतं, आता आम्ही त्यांच्यासाठी ठेवणार आहे। हे कोन आईस्क्रीम माझं आहे बघा, आता हे मी खाणार आहे। इथं बघा सगळेजण ना मिळून कोन आईस्क्रीम खात बसलेले होते। तर असे आमचे छोटे छोटे क्षण ना आमच्या फॅमिली सोबत घालवत असतो। तर तुम्ही पण असे तुमचे छोटे क्षण आपल्या फॅमिली सोबत घालवता का? कमेंट करून नक्की सांगा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।